गुड मॉर्निंग मित्रांनो, मी भगवान निळेश पाटील स्वागत करतो आणखीन एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण सध्या आहोत नेपाळमधील पोखरा सिटी. तर मित्रांनो, आपल्याला निघून झाले 8 दिवस. आपण छत्रपती संभाजीनगरवरून निघालो होतो महाराष्ट्रातून आणि आपण पूर्ण प्रवास हा बाईकवरती केला. मागील जर ब्लॉग बघितले नसेल तर यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा झाला मागचा प्रवास. आता या पुढचा प्रवास आपला कसा असेल, तर आपण नेपाळमध्ये आहोत. नेपाळमध्ये आपण जाणार आहोत मुस्तांग व्हॅली. नाव ऐकलं असेल, नसन ऐकलं तर मी तुम्हाला प्रयत्न करेल पूर्ण व्हॅली दाखवण्याचा. आणि आता आपण जिथं रूम केली ना, हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. ही आहे पोखरा लेक. तर बघा किती सुंदर लेक आहे. आपल्याकडे धरण म्हणतात, इकडे लेक म्हणतात. आणि ठीक याच्या बाजूलाच आपली रूम. छान व्ह्यू आहे मित्रांनो. हे आहे पोखरा सिटी. तुम्ही दोन्ही साईडला पण बघू शकता. हा सिटीतला व्ह्यू आहे. आपण पूर्ण पोखरा शहर पण फिरणार आहोत, पण मुस्तांग व्हॅली आणि मुक्तिनाथ हे खूप भारी ठिकाण आहे, डेस्टिनेशन आहे. आपण तिथले दर्शन करून आल्यानंतर मी तुम्हाला पोखरा शहर पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. पोखरा सिटी पण खूप छान. खूप लोक येतात आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले तर खूप लोक येतात पोखरामध्ये. तर मित्रांनो, नियोजन आजचं असं आहे की आज वन डे आपल्याला पोहोचायचं आहे मुक्तिनाथ. तर आपण जास्त इकडे टाइमपास न करता सरळ मुक्तिनाथ पोहोचण्याचा प्रयत्न करूया. ताकी तिकडं कसं आहे, थोडंसं डोंगराचा रस्ता आहे. पुढे गेल्यानंतर जास्त लँडस्लाईड वगैरे होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळे टाइमपास न करता आपण सरळ मुक्तिनाथ पोहोचूया. मुक्तिनाथ हे मुस्तांग व्हॅलीमध्येच आहे आणि मुस्तांग व्हॅली फेमस आहे सेफसाठी पण, आणि बाकीचं तिथलं नैसर्गिक वातावरण वगैरे त्याच्यासाठी पण. म्हणजे नॅचरॅलिटी जी आहे तिथली ती वेगळीच आहे. आणि इथले पण बघू शकता तुम्ही, समोरचा लोक काय सुंदर आहे, एकदम खतरनाक अशी डोंगर वगैरे आणि ग्रीनरी बघा. तर हे समोरचा व्ह्यू बघून आहे ना, एकदम उत्साह पण वाटतो बाईक चालवण्यासाठी. आणि थोडंसं ऊन वगैरे जरी लागत असेल तर माणूस विसरून जातो सगळ्या समोरचा व्ह्यू बघून. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे झाडांची सावली पण एवढी आहे की असं वाटत नाही आपण उन्हामध्ये बाईक चालवतो. मित्रांनो, आपण जो समोर डोंगर बघत होतो त्याच्या बॉटमला होतो. आता आपण जे आहे ना, त्याच डोंगरावरती म्हणजे वर जायचं आहे आपल्याला. हे मॅपवरती बघा तुम्ही किती जागीच बेंड आहे, याला हेअर बेंड म्हणतात. तर असे टर्न घेऊन आपण खूप वरपर्यंत जाणार आणि वरती गेल्यानंतर पुन्हा बहुतेक त्या साईडला खाली उतरायचं. तर बघूया, एन्जॉय करा. ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो. तर समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे, मस्त आहे एकदम. इकडं सगळे जे डोंगर आहे ना, ग्रीनच, म्हणजे खूप ग्रीनरी आहे. आपल्याकडे कसं होतं, उन्हाळ्यामध्ये पूर्ण झाडं वाळून जातात आणि डोंगरात जर उन्हाळ्यात गेलं तर हवा जर सुटली असेल तर असा वाजत्या पाला पाचोळा खडखड किती वाटतं. तसं इकडं छान. असे लोक पण रोडच्या कडेला जागी राहिला, त्यामुळे भीती वाटण्याचं वगैरे काही कारण नाही. इकडं मस्त हॉटेलचं काम चालू आहे, नवीन हॉटेल बनवत आहे. आपण ज्यावेळेस नेक्स्ट टाइम येऊ त्यावेळेस सांगू, कारण त्याच्या बॅक साईडला आहे ना, खाली रिव्हर आहे. तर खूप छान मिळत. आणि मागे उभं राहायला पण त्यांनी व्यवस्था केली असं बाल्कनी टाईप. बघूया नेक्स्ट टाइम. तर मित्रांनो, कसं आहे मग नेपाळ? भारी आहे ना, एन्जॉय होतोय ना? माझा तर होतोय बस, कारण मी इकडलं ऍक्च्युअल मध्ये इथं आहे. त्यामुळं एक व्हिडिओ मध्ये बघण्याचा आणि समोर बघण्याचा वेगळा. इकडं नेपाळ मधले जे रोड आहे ना, त्यांना बेंड जास्त आहे. तेवढं एक थोडस काळजीपूर्वक गाडी चालवायची, कारण रोड मोकळा दिसला म्हणून आपण ओव्हर स्पीडिंग नाही करू शकत. कारण कोणत्या रोडला कुठं मोड आहे आपल्याला माहित नाही. आपण फर्स्ट टाइम चाललोय. मॅपवरती तेवढं मॅप असल्यामुळे तेवढं कळतं की पुढं बेंड आहे, पण रोडवर आणि मॅपवर दोन्हीकडे पण लक्ष ठेवावं लागतं. इथं पण बघा डायरेक्ट येऊ टर्न. पण समोरून गाडी असो नसो, आपण चालवताना आपण आपल्याच लेननी चालायला पाहिजे.
कारण इथं काय होतं, बऱ्याच वेळेस गाड्या जवळ येईपर्यंत पण दिसत नाही. हे जे मागचं दिसत आहे ना तुम्हाला वरती जे बघितलं ते, त्याच्या वरतून आलोय आपण. खूप हाईट होती या डोंगराची. तर मित्रांनो, एक चॅलेंज आहे तुम्हाला. ह्या समोरच्या कमांडवरती जे काही लिहिलेलं असेल ना ते नेपाळीमध्ये लिहिलंय, तुम्ही मला मराठीमध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करतो. तर मित्रांनो, आपण मुक्तिनाथ पर्यंत आहे ना 2 ब्लॉग बनवणार आहोत, कारण इकडले व्ह्यूज एवढे सुंदर आहे. समोरचा व्ह्यू बघून आहे ना काय रेकॉर्ड करावा आणि काय सोडावा हेच कळत नाही. तर एक मध्ये चेक पोस्ट आहे हॉट स्प्रिंग नंतर, तर पुढं हॉट स्प्रिंग पण बघायला भेटेल तुम्हाला याच ब्लॉगमध्ये. त्याच्यानंतर एक चेक पोस्ट आहे, चेक पोस्ट पर्यंत एक ब्लॉग बनवू आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण सेकंड ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया. खूप सुंदर आहे. काय मिस करावा आणि काय रेकॉर्ड करावा हेच कळणार नाही या ब्लॉगमध्ये, कारण नेपाळ खरंच खूप छान आहे. तर मित्रांनो, आपण आता ज्या पुलावर आहे ना सध्या, या पुलाचं नाव आहे मोदी पुला. इकडं प्रत्येक पुलाला नाव दिलंय, कारण लँडस्लाइड मध्ये जर वाहून गेले म्हणजे कुठला पूल व्हायला हे कळायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पुलाला वेगवेगळं नाव आहे. जसं आपल्याकडे गावाला असते ना तसं यांच्या पुलांना नाव आहे. बाजूला बघा केळी किती छान आहे, जंगली केळी आहे पण भारी आहे. याचं जे डिस्टन्स आहे ते आहे 173 किलोमीटर. त्यापैकी आपलं 60 किलोमीटर कम्प्लीट झालंय, राहिलं 123 किलोमीटर. आणि 2 मुस्तांग व्हॅली आहे, एक लोअर मुस्तांग आणि एक अप्पर मुस्तांग. जे लोअर मुस्तांग आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे अप्पर मुस्तांग आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे पे करावं लागतात, ते डॉलरमध्ये पे करावं लागतं. हे मला पण माहित नव्हतं, मला इथं आल्यावर कळलं. पण आपण अप्पर मुस्तांग जाणारच नाही, आपण जाणार लोअर मुस्तांग. अप्पर मुस्तांग मध्ये बाहेरचे जे लोक येतात ना, जे बुद्धिस्ट आहेत ते सगळेजण जातात त्या साईड. समोर बघा मित्रांनो, नदीमध्ये ना रिव्हर राफ्टिंग चालू आहे. तर ह्या ज्या नदीचं नाव आहे हे काळी गंडकी नदी आहे. याच्यामध्ये रिव्हर राफ्टिंग खूप सारे लोक जसे झूम करून दाखवतात. तो जो मुलगा आहे ना खाली, तो यांना ट्रेनिंग देतोय कशी बोट चालवायची, काय चालवायची, मागे पाण्याच्या विरुद्ध दिशेने पण तो चालवून दाखवतो. असं काही आहे रिव्हर राफ्टिंग. बघा वॉटरफॉल किती सुंदर आहे ना, मस्त आहे. पण ऍक्च्युअल मध्ये हा इथं नाही, इथं वरती आहे. वरचं जे टॉप दिसतंय ना आपल्याला इकडून पायी जायला पण रस्ता आहे वरपर्यंत, लोक जातात ह्या साईडने. पण हे इथून आहे, इथून जातात वर. तर मित्रांनो, आपण जिथं चाललो आहे ना मुक्तिनाथला, तिथली एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. ते वृंदा आणि विष्णूची प्रेमकथा इथंच घडली होती. वृंदेच्या शापामुळं विष्णू आहे ना हे शालिग्राम झाले होते, म्हणून जी काळी गंडकी नदी आहे त्याच्यामध्ये शालिग्राम सापडतात. तर असा हा एक इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं विष्णूचं आणि तुळशीचं जे लग्न समारंभ होतो हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि सगळे म्हणजे जे बुद्धिस्ट आहे, हिंदू आहे, सगळे मिळून हा सण साजरा करतात. आणि दुसरं एक, आपण जे ह्या नदीचं नाव आहे ना गंडकी नदी, तर हे गंडकीचा अर्थ होतो जी अडथळे पार करत वाहते. आयुष्यभर वळण घेत, दगडांना वळसा घालत, कुठंच थांबत नाही, म्हणून तिचं नाव गंडकी रिव्हर आहे. तर मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी असं लँडस्लाइड वगैरे होतं, त्या ठिकाणी असे कामं चालू असतात. दगड वगैरे लावून, ते जाळ्या लावून खूप मेहनत घेतात बिचारे इकडं पण रोड रस्त्यांची देखभाल करण्यासाठी, तेव्हा आपल्यासारखे लोक फिरतात. मित्रांनो, हा जे वरती दिसतोय ना हँगिंग ब्रिज, हा डोंगर ते डोंगर पास करण्यासाठी नदीला किती जरी पाणी असलं तर पलीकडे राहायला लोक आहेत, हे सगळे ह्याच ब्रिज वरून येणं जाणं करणार. आणि तो ब्रिज एवढा मजबूत आहे की त्यावरती तुम्ही बाईक वगैरे घेऊन पण जाऊ शकता. बाईक वगैरे चालवण्यासाठी पण ते म्हणजे त्या हिशोबाने त्याचं डिझाईन केलं. तर मित्रांनो, समोरचं शहर बघा, गाव असेल शहर असेल, हे आपण कमान पास केली की आपण आता पोहोचू मॅगदी जिल्ह्यामध्ये. आणि ज्या नदीवरती हा पूल आहे ती काली गंडकी रिव्हर.
हा शब्द तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये खूप वेळेस ऐकायला मिळेल, कारण आपण पूर्ण प्रवास हा नदीच्या काठानेच करणार आहोत. मित्रांनो, ह्या नदीवरती ना खूप सारे पॉवर प्रोजेक्ट आहेत. तुम्ही समोर पण बघू शकता, हा पण एक पॉवर प्रोजेक्ट आहे. चालू आहे का बंद ते आपल्याला माहित नाही, पण आहे. आणि इथं आहे ऑफरोडिंग, रोडवरतून पाणी वाहत आहे. थोडंसं मधून मधून ऑफरोडिंग पण व्हायला पाहिजे. झोप येत नाही, कारण दुपारची वेळ आहे, वातावरण थंड आहे. थोडंसं पाहिजे, मजा येते. काय MS वाले महाराष्ट्रवाले सगळे मुतायला थांबले का इकडं तुम्ही? जय महाराष्ट्र. हाँ अरे क्या सब इसके लिए रुक गए क्या? मैं अभी जा रहा हूँ मुक्तिनाथ. माहित नाही, मी पहिल्या वेळेस चाललोय. हां गाडी तिकडून चालली महाराष्ट्रातून बाईकवर. हो कॅमेरा. तर हे आहे नागपूरचे मित्रमंडळी. यांनी 4 व्हीलर आणली आहे, म्हणजे 7 सीटर गाडी आहे त्यांच्याकडं. आणि हे पण सगळे चालले मुक्तीनाथला. हे इथं थांबलेले होते, फोटो वगैरे काढत होते. समोरच्या साईडला वॉटरफॉल वगैरे छान त्या साईडचं चालू होतं. मी बघितलं, म्हणलं अरे वा, MS आपल्या महाराष्ट्रातली गाडी. त्यांच्याशी बोललो, ते पण बोलले छान पैकी. सर्वांनी फोटो वगैरे काढले मस्त. आणि निघायचंय. समोरचा वॉटरफॉल बघा किती सुंदर आहे. अंतर जास्त आहे ना, त्याच्यामुळे तो एवढा खूप मोठा वॉटरफॉल आहे, पण तरी छान आहे. आणि इकडे चाललंय आपलं समोर रोडचं काम. रोड रुंदीकरणाचं काम चालू आहे. बघू शकता, JCB वर लावून भारी काम चालू आहे. मागे होतं ऑफरोडिंग आणि इथे वॉटर क्रॉस. छोटासाच, जास्त लांब नाही, इथपर्यंतच पाणी वाहतं. चाललंय खाली रिव्हर मध्ये. कोरडा रोड आहे, पण ऑफ रोड आहे. ठीक आहे मित्रांनो, आणखीन एक वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. इथं झाडांमध्ये लपून बसलाय, जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. आता बघा दिसायला लागला. हा एक वॉटरफॉल, छान सुंदर असा वॉटरफॉल आहे. छान आणि सुंदर एकच होतं, पण ते सवय लागली आणि समोरचा व्ह्यू बघा, 2 डोंगर आहे, त्याच्यामधून रोड आहे. आणि इकडं रोड पण छान आहे. माग अपरोड होता, इकडं ठीक झाला आहे. मस्त रोड आहे, पळवू शकते गाडी. इकडं जास्त पळवणार नाही आपण. खाली ना थोडस पाणी वाहत आहे, स्लिपरी रोड आहे, याच्यावर गाडी स्लिप होण्याचे चान्सेस राहतात. आणि वरतून डोंगर बघा कसा आहे. डोंगर डोक्याच्या वरती आहे, त्याच्या खालून कोरलेला रोड आहे, बाजूलाच नदी आहे. अशा रोडने आपल्याला प्रवास करायचा आहे आणि पोहोचायचं. असे खूप सारे पॅच, खूप सुंदर सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही व्हिडिओ कम्प्लीट बघा, तुम्हाला खूप मजा येईल. स्किप करून पाहिला ना तर मग काही जे सीन आहे ना ते मिस होऊन जातात. पण खरंच खूप सुंदर आहे नेपाळ. तर मित्रांनो, कसा आहे समोरचा व्ह्यू बघितला का किती सुंदर आहे. आणि त्या समोर दूरवरती काय आहे, समोरचे डोंगर आहे, बर्फाचे डोंगर आहे का आकाश आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. तर मित्रांनो, आता पोहोचलोय आपण तातोपानी. तातोपानी हे हॉट स्प्रिंग आहे. हे जमिनीच्या खालून सल्फरयुक्त गरम पाणी येतं. साधारणतः 40-45 अंश सेल्सिअसचं तापमान असतं. आणि हे ट्रेकरसाठी नैसर्गिक स्पा आहे. सल्फरमुळं स्नायूचा थकवा, सांधेदुखी, त्वचेचे विकार हे कमी होतात असं मानलं जातं.
चेकपोस्ट आहे आपल्याला इथं थांबवलं आहे. इथं आपल्या बाईकचे दाखवून आहे आपलं बंचार चेक आहे. आणि आपण जिथं चाललो आहे मुक्तीनाथ लोअर मस्तान याच्यासाठी पण परमिट लागतं. हे आपल्याला इथं आल्यावर कळतं. तर ते परमिट लगेच तयार होते, जास्त वेळ नाही लागत. अलीकडं आपलं गाडीचे पेपर वगैरे टाकायचे आणि समोरच्या ऑफिसमध्ये परमिट बनवायचं. तर इथं आपल्याला द्यायचे नेपाळी करन्सीमध्ये 1000 रुपये. हे समोरचं ऑफिस आहे. हे परमिट बनवण्यासाठी तिथे एक फॉर्म ठेवला आहे समोरच्या टेबलवर. तो फॉर्म घेऊन आपल्याला त्यांना फिलअप करून द्यायचा आहे आणि तेच फॉर्म आपलं परमिट. असं विशेष काही जास्त हार्ड प्रोसेस नाही. चेकपोस्ट चेंज केल्यानंतर ते इकडलं सगळं वातावरण चेंज झालं असं वाटतंय पाऊस येतो. तर मित्रांनो, इथून पुढं मुक्तीनाथ आपण कसं पोहोचतो हे जर बघायचं असेल तर येणारा ब्लॉग बघा. हा ब्लॉग आवडला असेल तर हा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाला, जो माणूस आपला महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगरवरून नेपाळपर्यंत बाईक घेऊन आला आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.